मॅडम, तुमच्या रिपोर्टमध्ये गर्भाशयात गाठ दिसते. हे शब्द ऐकताच अनेक महिलांच्या डोक्यात एकदम हजार विचार सुरू होतात. गाठ म्हणजे कॅन्सर तर नाही ना? आता ऑपरेशन करावं लागेल का? मला काही गंभीर आजार तर नाही ना? मी ठीक होईन ना? काही महिला इतक्या घाबरतात की पुढच्या तपासण्यास टाळतात, तर काही जणी गुगलवर सतत शोधत राहतात आणि भीती अजून वाढत जाते. पण इथेच एक महत्वाची गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सर नसते. अनेक वेळा सोनोग्राफीमध्ये दिसणारी ही गाठ म्हणजे फायब्रॉइड. आजचा विषय फायब्रॉइड. फायब्रॉइड हा गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होणारा सौम्य गाठीचा प्रकार असतो आणि बहुतांश वेळा तो कॅन्सर नसतो. विशेषतः 30 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये तो जास्त प्रमाणात दिसतो, पण काही वेळा तरुण मुलींमध्येही तो आढळू शकतो. खूप वेळा महिलांना कोणताही त्रास नसतो आणि रुटीन सोनोग्राफीमध्ये तो अचानक समोर येतो. पण काही वेळा अशीही लक्षणं दिसू शकतात की पाळीत खूप रक्तस्राव जाणं, पोटात जडपणा किंवा सूज, कमरेत दुखणं, वारंवार लघवी लागणं, शरीरात रक्त कमी होणं, थकवा, काही वेळा गर्भधारणेमध्ये अडचणी. फायब्रॉइड गर्भाशयाच्या वेगवेगळ्या भागात असू शकतो आणि त्यामुळे त्याचे प्रकारही वेगवेगळे असतात. तपासणीमध्ये आपल्याला सर्वात सामान्य पद्धत करायची झाली ती म्हणजे सोनोग्राफी. आणि उपचार वेळेवर घेतले नाहीत तर काही वेळा जास्त रक्तस्राव, ॲनिमिया, वेदना किंवा गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा, फायब्रॉइड म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही. आज औषधोपचार, आधुनिक शस्त्रक्रिया आणि इतर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. ही माहिती घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य जागरूकतेसाठी आहे. कारण अनेक वेळा रिपोर्टमध्ये काही शब्द दिसतात आणि त्या शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे आपण भीतीमध्ये जातो आणि मग भीतीमुळे उपचार पुढे ढकलतो. पण योग्य माहिती आणि योग्य वेळी उपचार हेच खरं महत्वाचं आहे. कारण जितक्या लवकर उपचार तितकं लवकर निरोगी आयुष्य. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन आजाराबद्दल आणि एक नवीन जागरूकतेसोबत.